आले विश्राम धाम तयाचे एक नाम तीर्थापयासे. माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात का तुम्ही आम्ही जे नामस्मरण करतो ते नामस्मरण सगळ्या विश्वाचं एकच आहे, विश्रामधाम जे अनादी आहे, म्हणजे ज्याचा कधी अंत होत नाही. अनादी म्हणजे ज्याचा अंत होत नाही. ते अनादी काळापासून जशाच्या तसं आहे, त्याच्यात काहीच बदल झालेला नाही. आणि त्याला ते परब्रह्म आहे, तो देव आहे. आणि तिथं सगळ्या जगाची उत्पत्ती तिथंच आहे आणि विनाश सुद्धा तिथंच आहे. त्या भगवंतामध्ये त्याच्यातूनच हे सगळं विश्व तयार होतं, त्याच्यामध्येच ते सामावल्या जातं. म्हणून ते जगदादी विश्रामधाम सांगितलं. पण जर त्या परब्रह्माला आपल्याला ओळखायचं असेल तर ज्ञानोबाराय सांगतात त्याचं एक नाम आहे. तयाचे एक नाम त्रिधा पयासे, म्हणजे तिन्ही काळामध्ये भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळामध्ये ते जे साधन आहे ते एकच आहे. रामाच्या काळात, कृष्णाच्या काळात, प्रल्हादाच्या काळात जेवढे जेवढे अवतार झाले, अवताराच्या आधी ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या या नामामध्ये आहे. त्याचं एकच नाम आहे. देव अनंत असतील, देवता अनंत आहे, पण देव एकच आहे. जसा जसा सृष्टीमध्ये भक्त तयार झाला तसा तसा देवाला अवतार घ्यावा लागला. कोणाला जो योग देव परब्रह्म त्याला मग ते वेगळ्या नावानं घेईल, वेगळ्या रूपानं घेईल, वेगळ्या आकारानं घेईल. आणि त्याला ओळखायची ही खूण आहे. ते काय सांगतात, ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची या राती माझी ओळखाव्या श्रुती खून केली. शास्त्रानं काय केली, तो देव आता परब्रह्म सगळ्याच्या ठिकाणी की नाही, पण ते आपल्याला ओळखता येईल का? ते ओळखता येत नाही म्हणून त्याला खून केली. आता आपण सगळे माणसाचे, सगळे बायाचे, पण सगळ्याला नाव वेगळे आहे ना. सगळ्याला एकच नाव आहे का? नाही, वेगळे नाही. काय करता, ओळखण्याच्या दृष्टीनं काय ती खून आहे. तसं नाम खून आहे. जर आपल्याला त्या परब्रह्माची जर प्राप्ती करायची असेल तर नामाशिवाय परब्रह्म आपल्याला ओळखता येणार नाही. हालाकी देव नाही अशी जागा नाही. कळवतो का देव? देव नाही अशी जागा नाही. आणि मग ओळखता येतो का तो? ओळखता नाही येत, तो कळत नाही. त्याच्याकरता शास्त्र काय सांगतं, आता हे शास्त्र आहे, 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराण, हे सगळं शास्त्र आहे. पण शास्त्र वाचून देव कळेल का? शास्त्र वाचून देव कळत नसतो. आता कितीतरी लोकांच्या पाठ आहे नाही शास्त्र, वेद पाठ आहे, ज्ञानेश्वऱ्या, गीता, भागवत पाठ आहे, परंतु त्यांना देव कळतं का? मग देव कळण्याकरताच माध्यम, नाम कळायचं माध्यम गुरु आहे. गुरुशिवाय ज्ञान कळू शकत नाही. गुरुविना ज्ञान काहीचे कळूच शकत नाही ते. पण गुरु बी तसा पाहिजे, त्याला त्या गोष्टीचा अनुभव पाहिजे ना. देवाचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये स्थिर झालेला असला पाहिजे. कारण शास्त्र काय सांगतं, जोपर्यंत त्याला त्या गोष्टीचा अनुभवच नाही तर तो काय सांगू शकतो, वर्णन करू शकतो. 3 जण देव शोधायला निघाले. एक बैर होत, एक मुक्क होत आणि एक आंधळ होत. 3 एकत्र आले पारावर. त्याने विचार केला, आपण काहीतरी नवीन करू. म्हणे काय करायचं, म्हणजे आपण देवाचा शोध लावू. चला म्हणे. आता 3 निघले. चालता 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 त्यांना रस्त्यामध्ये एक हत्ती लागला. आता पाय लागलं कोणाच्या हाताला? आंधळ्याच्या. आंधळा जे गेलं ते सोंडीकडून गेलं, पुढं आलं तर हाती येत होतं, त्याला सोंड लागली. ते म्हणे सोंडी सारखा आहे देव. देव कसा आहे? सोंडी सारखा. ऐकला कोणा? बैर्याना. ऐकला कोणा? बैर्याना ऐकला. पण त्याने सांगितलं तू काही चाटा आहे, तू तुझ्यावर काही खरं नाही म्हणे, मलाच पाहावं लागेल म्हणे. आता बैर मागून गेलाय, त्याला लागली शेपूट. ते म्हणे शेपटी सारखा आहे देव. देव शेपटी सारखा आहे. मग
ते आहे ना कोणाला सांगितलंय? आंधळ्यांना आणि बाहेरच्यांना पाहिलंय, सांगितलं कोणाला? मुख्याला. आता मुख्याला दिसत होत, मग तो काय सांगेन देव यायला दोघाला? तसा मुख्य बाहेरचा खेळ जगात चाललाय. देव देव करा, देव देव करा, देव देव करा. कोणाला वाटतं व्रत वैकल्य केल्याने देव मिळत, कोणाला वाटतं तीर्थयात्रा केल्याने देव मिळत, कोणाला वाटतं उपास तापास केल्याने देव मिळत. म्हणजे नाना साधनाच्या खटपटा करत बसलो ते आंधळ्या पांगड्यासारखे आपण. खरा देव कोणाला सांगता येईना. ज्याला कळतो त्याला समजून घ्यायचा नाही. तुम्ही आम्ही इतके परम भाग्याचे लोक आहे का आपण ती गोष्ट समजून घेतली आणि ती गोष्ट करतो आपण. असा दिवस उगत नाही आपल्या जीवनामध्ये का त्या दिवशी आपल्या मुखात नाव नाही आलं. असा दिवस तरी उगला की इथं बसलेल्यापैकी एखाद्या बोटवर करावं. होऊच शकत नाही, कारण ते हाताने पायानं करायचं नाही. रात्रंदिवस चालू आहे. फक्त आता आपण चिंतन करता करता ज्ञानोबा सांगतात हरिपाठामध्ये, नित्य नेमे नामी ते प्राणी दुर्लभ. कोणते प्राणी? नित्य नेमानं करणारे. मग आता नित्य नेमानं करणारे म्हणजे मग कसे? आता लोक नाही करीत का हरिपाठ? स्वयंपाक होईल राहते घरच्या मध्ये, गंज खांबतात, त्यांना बोर झाले, आता घ्या चटकन खाऊ, काय हरिपाठ करते? नाही करतो, नाही तो करतो. 5 मिनिटात हरिपाठ होतो त्याचा. 5 मिनिटात हरिपाठ होतो का नाही तो? किती भाषा म्हणतो तो. पण मग त्यानं नुसतं करायचं म्हणून करतो तो. नाही बाबा तो जेवायचं नाही माझा पण आहे. आपल्याला चिंतन कसं करायचं? बुद्धीचा निश्चय करत चालला पाहिजे. आता मला दुपारी आमचं बोलणं झालं, ही परिवर्तनाची गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे मामा. नामस्मरण आपण करतो, पण नामस्मरणामध्ये बदल पाहिजे. मला एक साधकाचा फोन आला, ते म्हणे भाऊ मला पहिला राग येत होता, आता राग कुठे गेला तोच कळा ना. अरे मग ही तर गोष्ट महत्वाची ना. नामस्मरण करून जर राग जात नसन मग चिंतन काही कामाचं. तो फक्त डोळे लावून बसला, नागपुड्या ओढू राहिला, मन चाललं त्याचं कांद्याच्या बाऱ्यात, मन चाललं इकडं तिकडं बाजारात. नाही ना, त्याला चिंतन म्हणतात का? मनुवा तो 14 फिरे यह तो सुमिरन नाही. मन सगळीकडे हिंडू राहिलं, तो बसलेलंच असेल तर देहानं बसलेला आहे. नामस्मरण काय सांगतंय? मन बुद्धी चित्त एक करुणी, तिन्ही एकत्र आलं पाहिजे. मन बुद्धीत घुसल्या पाहिजे, बुद्धी चित्तात गेली पाहिजे, जिथं तिन्ही एकत्र आले त्रिवेणी संगम झाला पाहिजे. आणि जिथं चित्तामध्ये तो प्रकट झाला त्यावेळेस देहाचा विसर पडतो, परिपूर्ण देहाचा विसर पडतो. एकदा तो प्रकट झाला ना, त्याला पकडून करायचा आहे. धरून श्रीहरी, धरून श्रीहरी कळाला ना. आता धरून श्रीहरी कळाला ना का नाही? मग त्याला धरून श्रीहरीला तो रात्रंदिवस चालूच आहे ना. मग त्याला धरून फक्त मन तिकडे जाऊ द्यायचं त्याच्याकडं. मन आपलं तिकडं जात नाही. दिवसभरामध्ये मी एका ताईला विचारलं, काय पडायला आले भाऊ, लय दिवस झाले तुमचं दर्शनच नाही. बरं म्हणलं झालं, बोला. म्हणलं ताई नामाचं आठवण कधी येते? 2-4 दिवसांनी येते. आता जर नामाची आठवण 2-4 दिवसांनी येत असेल तर परिणाम कसा येईल मला सांगा बरं. कांदे वाळून चालले 2-4 दिवसांना भरू म्हणल्यावर जमन का? तिथं कसं म्हणतो, आता ती मुंडकी टाकू राहिले, आता आपली डीपी जळेल, दुसऱ्याच्या डीपी टाकला टाकतो का नाही? बरोबर आहे ना. मग सायास करीशी प्रपंची दिननिशी हरिशिना भजसी कोण्या गुणे. 2-4 दिवस श्वास बंद होता का आपला? लई काम आहे, आपला श्वास चालूच आहे ना. फक्त तिकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडं. जोपर्यंत आपल्या या देहामध्ये इतकं कीर्तन झालेलं आहे, इतकं त्याच्यामध्ये गबळ उगलेलं आहे, अनंत जन्मापासून इतके गबळ गोळा करत आलं, ते नको ते लोकांना त्रास दिला असं, नको त्या गोष्टी झाल्या असन, मुखातून नको त्या गोष्टी बोलल्या गेल्या असन, कुणाचं मन दुखल्या गेलं असन. अनंत जन्मापासून आता किडे माकुडे होता दुसऱ्याचा जीव खाल्ल्याशिवाय ते किडे जगले का? बरोबर आहे का नाही? एक दुसऱ्याला मारूनच खातं का नाही?
साप कितीतरी बेंडिका खातं का नाही, झुरळ खातं का नाही, ते त्याला जे भेटलं ते खातं का नाही, मग हे त्याला मारूनच हे जगलं का नाही, मग हे पाप झालं का नाही, प्रत्येक योनीमध्ये झालेलं आहे. मग हे सगळं आपल्याला जर याचा भस्म करायचा असेल, हो, ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा, मग मागिली या जन्मा नित्य नेमानं केलं ना चिंतन, नित्य नेमानं करायचं. घरामध्ये काही एवढं अर्जंट नाहीये, लाख काम बाजूला टाकून चिंतन करायचं, 10,000 काम बाजूला टाकून आंघोळ करायची, सर्दी झाल्यावर नाही करायची, अंग भरून आल्यावर नाही करायची, 1000 काम बाजूला टाकून जेवून घ्यायचं. करू काय करता राहिलो, पोटा करताच, आणि त्या पोटाला पिळे देऊन जर राम राम चालला तर काय कामाचा तो. म्हणून काळजी घ्यायची, जीवनामध्ये लाख काम बाजूला टाकून पहिलं नामस्मरण करायचं, चालूच आहे. करायचं म्हणजे सारा काम धंदा सोडायचा. घरचे म्हणजे मला वाढून दे, नाही नाही मला पहिलं चिंतन करायचं. मग आपलं चिंतन आहे का? घरचे जर म्हणले वाढून दे तर वाढूनच द्यायचंय. मग नागपुड्या बंद आहे का आपल्या तिथं? तर आपलं लक्ष तिथं पाहिजे. ते जेवताना आपल्या मनाला काय काम आहे? म्हणजे राहून राहून कामामध्ये सुद्धा आपल्याला आपलं लक्ष तिकडं नामाकडे नेता आलं पाहिजे, त्याचं स्मरण आपल्याला. आणि आणखी एक आपली जमलिंग होते. आता पाठ झाला का नाही तुमच्या ते? मग आता त्याला म्हणत बसायची गरज आहे का? तुम्ही म्हणत बसत्या म्हणून द्यायचं विसर पडा ना. ते श्वासात बसा ना, उलट सुलट उरायलं कस काय करा बाया, तसं नाही करत बसत, त्याला मनात बसायचं नाही त्याला. आता ते पाठ झालेलं आहे. फक्त आपलं काम काय आहे? हा श्वास सुटला का तो घ्यायचा, तेने सोसे मन हाव भरी, ते हाव भरी व्हायला पाहिजे. हा सुटला तो घ्यायचा, हा सुटला तो घ्यायचा, हा सुटला तो घ्यायचा. त्याला मनाला पळायला जागाच नाही ठेवायची. आपलं मन पळतच आहे ना, आपण श्वास घेतोच आहे, मग कसं काय चिंतन लागत? मन पवनाची करुणी खेळणी. मन पवन म्हणजे श्वास. मन आणि श्वास एक झाला तर चिंतन होईल, नाही तर मन एका बाजूला आणि श्वास एका बाजूला तर कधी चिंतन होईल? तसं नाही व्हायला पाहिजे. परिपूर्ण आपण त्याच्या संग एकरूप व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण त्याच्या संग एकरूप होणार नाही तोपर्यंत आपल्याला देहाचा विसर पडणार नाही. आणि देहाचा विसर पडाय करता आपल्याला साधन येते नाम, ते पण नाही राहत. मग पुढं ज्यावेळेस तुम्ही फास्ट घ्यायला लागल्यावर राहत कधी नाही राहत ते. मग त्याला विचार नाही करायचा, ते या मनाचा काय करायचा आहे? निर्धारू असे आजपाजपणे उलट प्राणाचा, ते या मनात तुम्ही आम्ही जगायला श्वास उलटा घेऊन राहिलो म्हणून मनानं सांगितलं करायचं. पण चिंतनात बसल्यानंतर तो श्वास उलटा होतो. आपण त्याला सरळ करत बसवतो, त्याच्यामुळे ते ताळा बसत नाही. त्याला म्हणत नाही बसायचं, फक्त घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. आपण परिपूर्ण त्याच्यात नामच येतं. ज्ञानोबाराय सांगतात ना, देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजन झाले आहे केवळ माझे काय. ते चालूच आहे, बंद नाही ते. आणि हेच भजन आपलं आईच्या पोटात चालू होतं. तेव्हा तर त्याला कानात घाण होती, त्याच्या सगळ्यात बॉडीवर घाण होती का नाही? त्यावेळेस कोणतं भजन होतं त्याचं वाला? अखंड तो नामामध्ये होता. त्यावेळेस स्वरूपामध्ये तो स्थिर होता. त्या जीवाला भ्रांती झाली, बाहेर आला, आणि ही माया त्याला पाठीमाग लागली, आणि या मायेच्या माग जीव लागला. आणि या मायेमुळं काय झालं? तो त्या जसं जसं चिखला तो रुतच चालला. जिथं जिथं चिंतन करताना अडचणी येईना तिथं तिथं आपल्या परंपरेचं सद्गुरूचं स्मरण करायचं. सद्गुरूला सांगायचं, देवा अनंत जन्मापासून आम्ही भटकत भटकत येतोय, अनंत जन्म झाले, देवाची ना आपली गाठ भेट नाही. अनंत जन्मापासून आपण संसार ओढत आलेलो आहे, पण आता आपल्याला चांगली परंपरा लाभली. सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांसारख्या महात्म्यांचा आपण या ठिकाणी विचार जाणून घेतला, समजून घेतला. फक्त त्याचा बुद्धीचा निश्चय करत चालायचा पक्का. आता नामच देव, या जगात दुसरा देव नाही. ते काय सांगू राहिले? ते अनादी आहे. तुमचा श्वास आजचा आहे का? श्वास आजचा आहे का? आपण गेला तरी तो राहणार आहे की नाही? आणि आपण जन्माला यायच्या आधी तो होताच.
जे अनादि परब्रह्म ते अनादि आहे. ते अनादि आहे, त्याचा कधीच नाश होत नाही, त्याचा कधी लय होत नाही, ती गोष्ट कधी पाण्याला भिजत नाही, त्या गोष्टीला उजेड अंधार नाही. ते परब्रह्म आहे आणि ते परब्रह्म एकच आहे, देव एकच आहे. अनंत अवतार त्याने घेतलेले आहे. ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले ना त्यांनी या विश्वात्मक भगवंतातूनच घेतलेले, विश्वात्मक भगवंतातच ते विलीन झालेले. आपण सुद्धा त्यांच्यासारखे झालो. आपल्याला फक्त तेवढ्या बुद्धीचा निश्चय करायचा आहे का मी देह नसून मी ब्रह्मच आहे, मी आत्माच आहे. जे आपला श्वास आहे तो अखंड चालू आहे, त्याच्याकडे फक्त बारीक लक्ष द्या. आणि तिथं एकदा जीव स्थिर झाला रे झाला, त्याच्या बुद्धीमध्ये हा विचार स्थिर झाला ना, काय होतं, आपण चिंतन खूप करतोय पण बुद्धीचा निश्चय बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे का तीच गोष्ट मी आहे. आपल्याला काय होतं, आपल्याला चिंतनापुरता नामधारक, व्यवहारातला की तू विसरून जातो मी नामधारक आहे म्हणून. भक्त कसा सांगितला, जो विभक्त नाही तो भक्त सांगितला. मग आपण विभक्त आहे का? आपल्या आत्म्यापासून आपण विभक्त आहे का? तुम्हाला जरा अर्जंट चाललंय असतं. हे तत्वज्ञानाची भाषा थोडी अवघडच राहते. अहो ते आत्मा हा अविनाशी, म्हणजे आपण जे घेतोय त्याच्यात नामच आहे. आणि ज्यावेळेस आपण तिथं स्थिर हो त्यावेळेस तिथं आपल्याला विश्राम आहे. जगाचा विश्राम तिथं सारा जगाचा लय कुठं होतो. आपण जाऊन स्मशानात गाडी लावतो त्याला फक्त, पण तो कुठं गेला? या स्वरूपामध्येच तो गेलेला आहे. परी गगन जेवढे जैसे. आता हे जे दिसू राहिलं आपल्याला आकाशापासून तर जमिनीपर्यंत हे सगळं गगन आहे. परी गगन जेवढे जैसे तरी पवनू तेवढाची असे. तेवढाच आहे की नाही? पवनू म्हणजे वारा, तेवढाच आहे का नाही? सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, ताई आपल्या नाकातला आकाश, आपल्या नाकातला प्रकाश आणि आपल्या नाकातला वारा आपल्या पुरता की जगभर? जगभर. मग आपण किती मोठे? अनु रेणुगुणी थोकडा तुका आकाश आहे एवढा. मग आपण केवढे? आपण सुद्धा तेवढेच आहे. आपल्या नाकात आलेली हवा विश्वभर आहे. आपल्या नाकातली पोकळी विश्वभर आहे. जसं हे घटाकाश आहे. एखादा घट राहतो का नाही, तांब्या असतो का नाही, त्याला घटाकाश म्हणजे तेवढंच राहतं. मठ आकाश म्हणजे याने 4 भीती घातल्या म्हणून हे मठ आकाश झालं. मध्ये अवकाश, चिदाकाश. मग आपण किती मोठे? जसा घड असतो ना, घट असतो का नाही, एखादी कळशी आहे, कळशी. आमच्या ताईचे बघा 1000ला उदाहरण देते. ती कळशी आपण हौदात बुडीली, मग कळशीत पण पाणी आहे का नाही? कळशीच्या बाहेर बी पाणी आहे का नाही? पण वर काढता काढता कळशी सटकली आपल्या हातातून, पडली ती विहिरीमध्ये, पडली हौदात पडली. मग तिच्या आताही पाणी आणि बाहेरही पाणी की नाही? आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. जसं तिच्या आतलं पाणी वेगळं आहे का आणि बाहेरचं पाणी? तसा दृष्टांताचा सिद्धांत. तसा आपण जो घेतोय आत्माराम तो बाहेरही तोच आहे ना आताही वेगळा आहे. मग भीती वाटायचं काही कारण? दुःख व्हायचं काही कारण? दुसऱ्या तिरस्कार करायचं काही कारण नाही? करायचंच नाही. गोडी गोविंदाना राहायचं. आपण ज्या अर्थी दुसऱ्याला तिरस्कार करतो त्या अर्थी आपण त्याचा तिरस्कार करत नसून आपण आत्म्याचा तिरस्कार करतो. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणे वच 12व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात काय होतं, तुम्ही आया आहे की नाही, लेकरू राहतं, खूप लहान राहतं, 2.5-3 वर्षाचं लेकरू राहतं. त्याला नेमकं सर्दी होती आणि तापवतं, त्याचं वाला फनफन करत राहतं. ते किरकिर 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 करत राहतं. उठल्यापासून रातभर किरकिर करतं ते.
आता त्याला गण दवाखाना केला पण त्याची किरकिर काही बंद होत नाही. ते काम करू देत नाही, स्वयंपाक करू देत नाही, काहीच करू देत नाही. ते म्हणतं मम्मी जवळच बैस, जवळच बैस. आणि ते रडत राहतं, सारखं रडत राहतं. कारण त्या अंग दुखल्यामुळं त्याला काय होतंय, सर्दी इतकी जाम होईल राहते, त्याचं नाक जाम होईल राहतं. ती गंज आळडत मोठमोठ्यानं. तुम्ही लेकराचा तिरस्कार करत्या का दुखण्याचा तिरस्कार करत्या? ही मेली सर्दी कुठून आली का ना त्याला लेकराला? तुम्ही असे म्हणते की मेलं कुठून आलं इड, असं म्हणते का? मेली सर्दी कुठून आली याला, या दुखण्याला खाल्लं याला, याचं दुखणं बरं झालं पाहिजे. बरोबर आहे का? दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. आपण त्याच्या दुर्गुणाचा द्वेष. एखाद्या माणसात दुर्गुण, कोणताच माणूस असा नाही. राधे 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 बसू द्या ना, बसा ना, काय अडचण, काय चाललं? जसं दुर्गुणाचा तिरस्कार करायचा, दुर्गुणीचा नाही. एखाद्या माणसात दुर्गुण असतात ना. ज्यावेळेस महाभारतामध्ये परीक्षा घ्यायचं ठरवलंय युधिष्ठिराची आणि दुर्योधनाची, सारे लोक म्हणायचे दुर्योधन काही इतका वाईट आहे का, आणि धर्मराजा काही तसा असन का, असे लोक नाव ठेवणारे पहिले बी होते, आजही उद्याही राहणार आहे, त्या चिंता नाही करायची. त्यांनी सांगितलं तुम्ही म्हटल्यानं तो चांगला, तुम्ही म्हटल्यानं तो वाईट नाही, आपण त्याची परीक्षा घेऊ. म्हणून त्यांनी काय केलं, दुर्योधनाला बोलवलं भगवंतानं, गोपालकृष्णानं. त्यांनी सांगितलं दुर्योधना, या हस्तिनापुरामध्ये तू जाय, एखादा चांगला माणूस धुंडळून आण, शोधून आण. दुर्योधन निघला सकाळचा, संध्याकाळ लोक त्याला एकही माणूस चांगला नाही सापडला. घरी येऊस तर अख्खं राज्य पालतय घातलंय. ते म्हणतं कृष्णा, अरे आमच्या राज्यात एकही माणूस चांगला नाही. दुसऱ्या दिवशी धर्मराजाला सांगितलं युधिष्ठिराला, धर्मराजा हस्तिनापुरामध्ये पूर्ण हिंडायचंय, एखादा दुर्गुणी माणूस शोधून आण. ते पण दिवसभर हिंडलंय, संध्याकाळी घरी आले. ते म्हणतात आमच्या राज्यात एकही माणूस दुर्गुणी नाही. फरक कोणात आहे? त्याला एकही चांगला माणूस सापडला नाही, याला एकही वाईट माणूस सापडला नाही. भानगड कोणात आहे? फॉल्ट कोणात आहे? आपल्या दृष्टीमध्ये. आपल्या दृष्टीमध्ये आपल्याला हा माणूस वाईट का दिसतो, तर आम्ही त्याचे काय पाहतो, दुर्गुण पाहतो. दुर्गुण नाही पाहिजे. नामानं काय होतंय, इथं नामाचा विषय चालला. नाम काय करतंय, त्याला आतून बाहेरून बदल करतोय. सकाळी मला एका ताईचा फोन होता, खूप चिंतन छान आहे त्या ताईंचं, मग अगदी स्वरूपावर कंटिन्यू आहे. आणि त्या ताई फोन बोलता बोलता बराच वेळ बोललो आम्ही, 1 घंटाभर बोललो. आपण ज्यावेळेस दुसऱ्याचा तिरस्कार करतो त्यावेळेस आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो की नाही, तो तसा आहे. आपल्याकडे किती आहे? 4 आहे. ती ताई म्हणते. मग आपल्यातले आपल्याला कळते का? आपल्या डोळ्यात जर कचरा गेला तर आपल्याला काढता येतो का? काऊन? आपले डोळे ना, काऊन निघत नाही? आपल्या डोळ्यातलं आपल्याला दिसत हा, दुसऱ्याच म्हणजे दिसलं नाही पाहिजे. चिंतनानं काय होतं, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे जे तुम्ही आम्ही आता चिंतनामध्ये मला असं असं होऊ राहिलं, तसं दिसू राहिलं, हे काय झालं, दृश्य झालं. आणि ज्याला दिसू राहिलं तो कोण झाला, दृष्टा झाला. पण या दृश्य आणि दृष्टाच्या पुढं दर्शन आहे. ओरिजिनल ज्यावेळेस भाव प्रकट होतो ना, आता कुठे गेली तिथे बोर्ड आहे, तिला भाव प्रकट झाला का नाही, झाला का नाही? म्हणजे काय झालं मग, आता त्याला कळत होतं का काय झालं म्हणून? खाऊ आवरत काऊन नव्हतं, समजून घ्यायचं. तिथं ते परिपूर्ण काय झालं, आता तिला दर्शन झालं. पण आता त्याच्याही पुढे अजून, आता त्याच्याही पुढे दृश्य जातं, द्रष्टा जातो, दर्शनही जातं. त्रिपुटी जाती निघून आणि मग आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख होते. हे देव प्रकट व्हायचं लक्षण झालं, देव नाही.
जसा जसा देव ऐसा सात्विका आटा बाबा परस्पर वर्तत सेवा ते तर ब्रह्मानंदाची जीवा राणीव पावली. ज्यावेळेस आपण हा श्वास सुटला का तो घेतो, हा सुटला तो घेतो, ज्यावेळेस फास्ट चालतो ना त्यावेळेस काय होतं, आपल्या अंगाला रोमांच उभे राहतात, अंगाला काटा येतो, घाम येतो, अंग थरथर कापल्यासारखं होतं, नेत्रातून अश्रू धारावायला लागतात. हा शेवटचा भाग आहे, नेत्रातून अश्रू धारावायला लागतात. हे आठही भाव एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक, श्वेताच्या पुढे कंप, कंपाच्या पुढे अश्रुपात वगैरे ही एकाच्या पुढे एक असं एक धावी एकी पुढे, ह्यो त्याच्या पुढे तर तो त्याला वाटत मी त्याच्या पुढे गेलो पाहिजे, मी त्याच्या पुढे गेलो पाहिजे. आठही भाव कृपा करतात साधकावर. ते तर ब्रह्मानंदाची जीवा राहणे पावली, तिथं ब्रह्मानंद प्राप्त होतो त्या जीवाला. म्हणून चिंतन रोज करायचं, जेवढा वेळ मिळाला, जसा वेळ मिळाला तसं करायचं. असं काही नाही ना काळ वेळ नामोच्चारिता नाही, सकाळीच बसलं पाहिजे संध्याकाळीच बसलं पाहिजे असं काही नाही. दुपारी बसलं तरी चालतं, केव्हाही बसलं तरी चालतं. ते नाम साधन आहे, त्याला म्हणत नाही बसायचं, त्याला पकडून करायचं. ज्यावेळेस आपण त्याला पकडून करतो ना त्यावेळेस देहावर परिणाम होत चालतो. आणि जसा जसा देहावर परिणाम होत चालतो तसं तसं अज्ञान दूर होत चालतं, अविद्या निघून जाते आपल्यातलं. अज्ञान काय आहे, मी देह, हाड मांस रगत, काय याच्यात सगळ्यामध्ये काय आपण जेवढे बसेल इड सगळी दुनिया घ्या, काय आहे याच्यात, हाड मांस रगत आहे. चौथी काही गोष्ट आहे याच्यात, मग सगळ्याचं सारखंच आहे की नाही. बरं आत्मा सगळ्याचा एकच आहे की नाही, का वेगळा आहे? सगळ्याचा जर आत्मा एकच आहे मग आपल्याला हे अज्ञान दूर करायचं. हे हाड मांस रगत असं हे मी नाही, देहाची विसर पडला पाहिजे. जसं 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 देहाचा विसर पडेल ना, जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे. केव्हा जन्माला तर सारं जगच येईल, पण फळ केव्हा होईल तुकोबाराय काय सांगतात, आजी फळ झाले साचे. म्हणजे काय झाले, ज्यावेळेस तुकोबारायला परिपूर्ण भाव प्रकट झाला, देहाचा विसर पडला, स्वरूपाची प्राप्ती झाली, त्या दिवशी तुकोबाराय सांगतात आजी फळ झाले. जन्माला आलो ना ज्या आईच्या पोटी आई वडिलांच्या, त्यांची कुस आज पावन झाली का, आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. अनंत जन्मापासून साकडे, मी देह का आत्मा, अनंत जन्मापासून बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. परिपूर्ण स्वस्वरूप प्राप्त झालं, प्रकट झालं त्या जीवाला. मग त्या जीवाला या दुनियेत कोणी जरी तिरस्कार केला तरी त्याला त्याचा तिरस्कार वाटत नाही, कोणी त्याची वाहवा केली तरी तो फुगत नाही. म्हणून साधकानं काय करायचं, कुणाचा तिरस्कार नाही करायचा. सोडून द्या ना, 4-5 पिढ्यापासून जर वाद चालू आहे तुमचा, आता ते 4-5 पंजे गेलेत ना, काडी लावलीत ना द्यायला, मग बदल कधी करायचा, चालू द्यायचंच का पुढं? आपण एवढ्या शुद्ध परंपरेमध्ये आलो ना, बघा ना. आणि ज्या वेळेस आपल्या घरामध्ये वाद व्हायला लागला, समजून घ्यायचं लक्ष्मीनं गठोड बांधायला सुरुवात केली बरं का. मी आता काल जिथे गेलतो ना खुलताबाद तालुक्यामध्ये, 5 भाऊ एकत्र राहतात. घर असे ना साधारण आहे, पण एवढे प्रेम, इतकं प्रेम, मला खूप समाधान वाटलंय तिथं गेल्यानंतर. बिगर नामाचे सुद्धा लोक एवढे समाधान राहू शकतात. काय कारण असेल, आपल्याजवळ तर ब्रह्म नाम आहे. घरामध्ये भांड्याला भांड जरी लागायला लागलं, तुम्ही माता मावले जास्त आहे, तुमच्यावर जबाबदारी जादा आहे, भांड्याला भांडं जास्त लागून नाही द्यायचं, आवाजच नाही येऊ द्यायचा त्या भांड्याचा, तर लक्ष्मी नांदल. नाही तर मरूस तर काम करू राहिलो आम्ही, रात्रंदिवस काम करू राहिलो तरी आम्ही काऊन बरकत नाही आम्हाला. कधीच कोणाचा नामधारकाने तरी भक्ताईशी जाना जिदी ही उदास गेले अशा पाश निवारणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. असं होतं का, हे जे सांगितलं असं होतं का? नावडे जन आवडत आहे का? तेवढ्या करता चहा प्यायला जा तुम्ही गावात. नावडे जन, एकांतात राहिलं पाहिजे. साधकानं एकांतात राहायचं, लोकांतात राहून एकांतात राहता येतं. एकांताचे सुख देई मज देवा, अगाध या जीवा चुकवून एकांतात राहण्याचा प्रयत्न करायचा. आपण नामधारक आहे ना,
एकांतात राहायचं म्हणजे काय करायचं, कोणा सांगत नाही बोलायचं, असा एक त्याचा अर्थ. एकांतात याचा अर्थ आपलं मन सतत नामाकडे ठेवायचं. चांगलं होऊ द्या, वाईट होऊ द्या, घरामध्ये एखादं मागं पुढं झालं तरी आपलं मन स्थिर ठेवायचं. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. तिथं मन स्थिर ठेवता आलं पाहिजे आपल्याला. कोणी करू द्या ना तिरस्कार, पण आपण नाही करायचा. नामधारकानं करायचा नाही. नामधारकाला व्यसन पण नसली पाहिजे बरं का, नाही तर अजूनही नामधारक चोरून चोरून करते. पण नाही ना, नाही तुम्हाला मरुस तर तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती नाही होणार, नाही होऊ शकत आहे. मी सांगतो, आपण आग्रह केलेला आहे कोणाला घ्यायलाच पाहिजे माळ म्हणून नाही, आणि पथ्य सांगितले का नाही, मग 4 पथ्य पाळले पाहिजे. मावल्या असो का माणसं असो, पाळलाच पाहिजे. याच्यातलं एक जरी वर्म चुकलं, एक जरी वर्म चुकलं 4 इथलं, तर कल्पापर्यंत तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. सद्गुरू येऊ द्या, नाही आणखी कोणी येऊ द्या, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. फुटबॉल मध्येच काढी होतील पहिल्या, म्हणून त्या मोटरी होत्या पहिल्या, मोनोब्लॉक मोटरी होत्या, आता आल्या जलपर्या. त्या फुटबॉल मध्ये जर खालून काढी होतील असते तर तुम्ही किती मोटर चालू करा ना, पाणी मारित होती किती नाही. तिची जीभ टाळू टाळू, आपण म्हणतो तिची टाळू उचकेल होती. कसं आहे, हे 4 पथ्य नाही पाळले साधकांना, त्यानं गुरुच्या मौतीला बी नाही यायचं. पथ्य पाळायचेच का? अरे एवढं रात्रंदिवस मरमर करून साधू संत तुम्हाला आम्हाला सांगताय, कशा करता? गण बोलायसारखं, पण आता लई वेळ झाला. श्रीपाद बाबांनी स्वतःच्या संसाराला काडी का लावली? जाऊ द्या, श्रीपाद बाबा तुम्ही आम्ही पाहिलंच नाही, मी सुद्धा पाहिले, पण मारुती बाबा आम्ही पाहिलेले. आज मारुती बाबा ज्यावेळेस होते परमार्थामध्ये, भर तारुण्यामध्ये, आमचे ताई साक्षीला आहे, त्यांच्या सासरवाडीमध्ये साधक आहे, 150 साधक आहे स्वतः मारुती बाबांचे. आणि मारुती बाबांकडे क्रुझर होती. त्या क्रुझरचा ऍक्सिडेंट झाला, बाबा चालवित होते स्वतः. ऍक्सिडेंट झाला, बाबा मोडलेले होते. तरी पण बाबा एवढ्या याच्यात गाडी घेऊन वैष्णव मेळ्याला हजर होते. त्यांच्या त्यांच्या तिकडं देऊळगाव मी म्हणून तिथं वैष्णव मेळा होत होता. कशा करता एवढा त्रास असताना, कशा करता? साधका करताच आहे का नाही? मग एवढा त्रास असताना सुद्धा त्या महात्म्यानं साधका करता दुःख बाजूला सारून गेले. मग साधकानं काय करायला पाहिजे होतं? जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत बाबाच्या एकाच पोराचं आणि एका मुलीचं लग्न झालेलं होतं. 2 पोरं तसेच होते, आणि अजून एक तसाचे. कशा करता महात्मे काय करता? स्वतःच्या लेकराकडे ज्यांचे लक्ष नाही, कशा करता? तुमच्या आमच्या करता. बाबांच्या मुलाचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला आता, बाबाने देह ठेवायच्या आधी. तर मुलगा जालन्याला ऍडमिट असताना बाबाला फोन आला, बाबा असं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही दवाखान्यात घेऊन जा, मी सकाळी येईल. नावडे जन धन माता पिता का, जगाच्या कल्याणाकरता साधू संतांना जर एवढा त्रास सहन केलेला आहे. मी नवीनच नाम गेलो होतं त्या वर्षी 2012ला. त्या वर्षी बाबांच्या मुलीचं लग्न होतं. मी धर्माबादला होतो. धर्माबादहून मी आलो, सासरवाडीत गेलो. सासऱ्याला माहिती होतं म्हणून सासरे आम्ही दोघं गेलो. अक्षरशः बाबाच्या मुलीच्या लग्न लावायच्या टायमाला बिभीषण बाबाचं कीर्तन होतं. लग्नात कोणी कीर्तन ठेवल का? पण कीर्तन कशा करता? केवळ परमार्थच डोक्यामध्ये होता बाबांच्या, ते औपचारिक करायचं होतं. एवढा जर महात्म्य आपल्या करता त्याग करतात ना, मग आपण जर वर्म बी पाळू शकत नाही, नामस्मरण करू शकत नाही. एक तर धरगराचं कुत्र लेंड्या पई नाही, मेंढ्या पई नाही. म्हणजे आम्ही आमच्या घरचे नाही, आमचे कटे नाही, आमच्यासाठी काय कमीलं? म्हणजे ती कळली नाही आणि ही कळली नाही. साधकाला वाटत त्याला धंदा नाही, हिंडत राहते. विचार करायला पाहिजे. आपल्या करता जर ते महात्म्य एवढं म्हणजे देह संसार साऱ्याला काडी लावून आपल्या करता करतात, मग आपल्याला चिंतन करायला पाहिजे की नाही? प्रत्येक साधकाला चिंतन करायला पाहिजे. जैशी स्थिती आहे तैशापरी. ज्या स्थितीमध्ये ना त्या स्थितीमध्ये आपण चिंतन करायचं, विसरायचं नाही ना आम्हाला. अहो इतकं सोपं साधन दिलेलं आहे प्रभूनं आपल्याला, का तुमचं कामही बुडत नाही ना. हो, काम बुडतं का? कोणतं काम बुडत नाही, धंदा बुडत नाही. पण आम्हाला काय होतंय संसारामध्ये तर
तारेल तर लागली का थिनगे एवढा द्या आमच्या. नाही तिकडे लक्ष द्यायचं, सोडून द्यायचं, विसरून जायचं ना. नामाकडे लक्ष द्यायचं. ज्यावेळेस आपल्याला राग यायला लागला, ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्यामध्ये दोष दिसायला लागले का, त्यावेळेस आपण काय करायचं, नामाकडे यायचं. अरे सगळ्या जगात कधी तू प्रेमच केवळ कोणी वेगळा नाही रे. जगात प्रेम करा तुम्ही, कोणी वेगळं नाही. असं साधकानं जगलं पाहिजे. साधकाचं जीवन अतिशय सुंदर असलं पाहिजे. आपल्याकडे बघून लोकांना नाम घेतलं पाहिजे. साधकाकडे बघून लोकांनी नाम घेतलं पाहिजे. आम्हाला बळजबरी करावं लागत. बळजबरी करायचं परमार्थ नाही ना ताई. तुकोबरायाच्या काळात किती उद्धरले मला सांगा तुम्ही. ज्ञानोबरायाच्या काळात किती उद्धरले, रामाच्या काळात किती उद्धरले, कृष्णाच्या काळात किती लोक उद्धरले. उद्धरू शकत नाही. हे आता पहा तुम्ही, आता पिवच फुटेल पापाचा. आणखीन 2 दिवस लांबले त्याला. म्हणजे भगवंताला इतकं पाप करून घ्यायचं या सृष्टीमध्ये. तुमचं आमचं काय विषय आहे तिथं. सगळं जग विनाशाच्या खाईमध्ये चाललंय. नको ते खायचंय, नको ते प्यायचं, फुकट भेटत सोय नाही ना. इतक्या विनाशाच्या खाईमध्ये जीव चालला. आणि आपण बघा ना किती त्याच्यापासून वेगळे लोक आहेत. लोक तुमच्याकडे कोणाची हवा आहे? आमच्याकडे आमचीच हवा आहे. आपल्याकडे आपलीच हवा आहे ना. आपल्या लोकांची हवा काय कामाची? साधकाचा तो विषय नाही. भगवंतानं आपल्याला मत दिले ना, द्यायचं तुम्ही देत राहा. आपल्याला काय कोणाचा प्रचार करायची गरज नाही, धुडके घालून हिंडायची गरज नाही. देवाचा प्रचार करा ना. म्हणून बघा, जर आपल्याला आपलं अज्ञान घालवायचं असेल तर त्याच्यासाठी नाम श्रेष्ठ साधन सांगितलं. नामाशिवाय पर्याय नाही. नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. तळमळ लावून घ्यायचे. माझ्या मना लागो छंद. मनाला छंद लागला पाहिजे नामाचा. नाही तर छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. घेऊन काही फायदा आहे का? 3 दिवसांनी जर ध्यान येत असेल तर नसतं घेतलं तर बरं झालं असतं. असं नाही व्हायला पाहिजे. चालता बोलता उठता बसता करा. जर आपल्याला आपला अज्ञान दूर करायचं असेल, अनंत जन्मीचं किर जंगल झालेलं, इतक्या येड्या बाबडी हो गेले आपल्यामध्ये, तुम्हाला आम्हाला माहित नाही. सद्गुरूनं पदरात घेतलंय आपल्याला. आपण या क्वालिटीचेच माणसं नाही. पण सद्गुरूची कृपा झाली, त्या दंदले बाबाला दया आली, ते इकडं आले. अगदी बघा शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे बाबा आले. आपल्याला हे नाम दिलं, त्याच्याशिवाय आपल्यातलं अज्ञान जाणार नाही. आपलं पाप कर्म वासना जाणार नाही. इथून पुढे साधकांना काळजी घ्यायची. आणि श्रुती शास्त्रज्ञ ते नामाची एक ऐकून, त्या नामाची ती पुन्हा काय जाणतील मूर्ख जन. मूर्ख लोकांना हे कळत नाही. तुम्ही आम्ही भाग्याचे म्हणून जाणून घ्या, समजून घ्या. जास्त वेळ घेत नाही, कारण आज काय झालं, आपल्याला प्रत्येकामागं काम होतं ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. प्रवचन व्हायलाच पाहिजे असं काही नाही बरं का. पण चिंतन महत्वाचं आहे. चिंतन नाही झालं आणि प्रवचन आम्ही किती रात्र दिवस वकलो तर काय अर्थ आहे त्यात? नाही ना. हे प्रवचन एक कसं राहतं, विरंगुळा राहतो आपला. म्हणून आपण एक करतोय गोवा सत्संगती व्हावा, मार्गदर्शन होतंय. काही अडीअडचणी असल्या तर दूर होतात. एवढ्या करताही बोलायचं रात्रंदिवस भुकाचा धंदा आहे मला. तरी पण रात्रंदिवस आहे. आता उद्या पण रोजच आहे म्हणून त्याला म्हणलं, मला आपला शनिवार होता पण आता शेवटचा शनिवार होता, पण मला उद्या कीर्तन आहे म्हणून मला उद्या येता येणार नाही. मग पुन्हा लांबण ना ते. आता हे 2-4 दिवस कीर्तन आहे माझ्या मागे रोजचे. ते भुकाचा धंदा चालूच आहे लोका करता. पण साधकाने चिंतन करायला पाहिजे. साधकानं नामाची परिपूर्ण भावावस्था आपल्यामध्ये टिकून ठेवायची. जो अनुभव आला ना तो टिकून ठेवायचा, सांभाळून ठेवायचा. टिकत का नाही साधक? रिकमी बडबड करते ज्याला काही घेणं नाही देणं नाही, नको त्याला बडबड करीत राहते. बडबड नाही करायची साधकांना. एकांतात राहायचा विषय सवय करायची. एकांतात राहायचं म्हणजे घरच्याला बोलायचं बरं का. नाही तिथे यांचा महाराज काही सांगतो पुन्हा ताण होईल मला बरं का. लई सासूरवास होईल. तुम्हाला एक सासू, मला 2-2, 4-4 आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्यायची. एकांतात राहायचं याचा अर्थ ते ना, जरी आपल्याला काही बोलले तर आपण एकांतातच राहायचं. तिकडं लोकांतात जातो आपण. तसं नाही करायचं. हा, थोडी काळजी घ्या. जास्त काही बोलत नाही. साधू संतांनी जे केलं तेच आपण करतोय. आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलं ना तेच करायचं. दुसरं काही करू नका. काही कुठं जायची गरज नाही, यायची गरज नाही. काही कुठं हिंडू नका. मला कोण म्हटलं का ना, तुमच्या गावातला एक चांगला म्हणजे नमस्कार आहे त्या जीवाला.
म्हणे बाबा भाऊ इतकं चालू होता धिंगाणा ना, 8 दिवस अख्खो गाव पळत होत, मला जाच वाटलं नाही म्हणे. म्हणलं तुझ्यासारखे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. ते म्हणा आपलं भलं, आपलं नामचिंतन भलं भाऊ, काही पडेल नाही जगामध्ये. काय विचार आला म्हटलं, समजदार आहे अशी समज उभा राहिली. म्हणजे जाऊनही या मताचा नाही बरं का मी, ज्याला इच्छा असेल त्यानं खुशाल जावा, पण जेवढा वेळ वाया जाईल माझा तिथं जर आपण गेलो ना, आपला वेळ जाईल, नामाकडे लक्ष राहील का? आणखीन 3 बाजार घेऊन येऊ बाया, काय राहतं लोक कसे, आणखीन बाजार आणला का नाही घरी, घेणं नाही देणं नाही. म्हणून त्याच्याकरता काळजी घ्या. नको ते ऐकू नका, नको ते मुखातून बोलू नका. ठीक आहे, कोणी बोललं असेल तरी त्याला आपण प्रत्युत्तर नाही करायचं. चांगलं असं एका उपायानं, एका विचारानं, एका आचारानं राहा. गोकुळ झाला पाहिजे आपला गावंड्याचा मळा. नाव बदलून गेलं पाहिजे. ते आता गवंडीच राहिले नाही आपल्या मळ्यात, काय आता गावंड्याचा मळा, आता गोकुळ झालं पाहिजे आपलं. आणि झालंच ते, तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं. करत जा. भावनेच्या योगामध्ये जे काही चुकलं असेल मायबाप तर मला माफ करा. जे योग्य आहे ते सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा, श्री बाबा रामदास बाबा आहे असं जीवाला पकडून नामस्मरण करा. आम्हाला विसरले तरी चालतो, आम्हाला नाही फोन लावला तरी चालेल, हरकत नाही, पण तुम्ही नामाला विसरू नका. तुम्ही जिथं आहे तिथं सुखानं राहा. आम्हाला माहिती तुम्ही चिंतन करताना आम्हाला फोन करायची काही गरज नाही. आता देवगाव मध्ये मी बसलो होतो ना एक दिवस, तर त्या ताई म्हणत होत्या भाऊ तुम्ही इकडून गेले होते, ते मला टाइम सांगितला, तर मी खरंच गेलेलो होतो. म्हणजे साधकाला सांगायची गरज नसते. सद्गुरुनाथ आपले कुठं जरी असले आसपास, तुम्हाला ते संकेत कळतात. 101% कळते. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये काय 101% त्या खानाखुणा आहे अंतरीच्या होतात. पण तिथं आपण त्यांनी सांगितलं तुम्ही गेले, माझ्या अंगाला पूर्ण रोमांच उभे राहिलेले होते. ती घरी होती, मी रोड नव्हतो. कशामुळे होतं? ज्ञानोबराय सांगतात तुम्ही जे नामचिंतन करतात ना, हात्याची पावती. तुमचा आत्मा माझा आत्मा वेगळा आहे का? एरवी सर्वांच्या हृदय दिसी मी अमुका आहे आयसी. जे बुद्धीच पुरे, बुद्धीनं स्फुरण केलं का नाही भाऊ विकून गेले असते. बुद्धीनं त्याला स्पर्श करून दिला. असंच चांगलं नामस्मरण करत राहा, व्यवस्थित करा. दुःख दुःख मानू नका जीवनामध्ये. त्याच्यावर परिवर्तन करायचं, आपल्याला बदल करायचा. त्याच्यामध्ये बदलू शकतो आपण. 101% बदलता येतं. मला मारुती बाबांवर विश्वास आहे, नामावर विश्वास आहे. आपण 100% बाबांच्या चरणी समर्पित करतो. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.